सध्या महाराष्ट्रामध्ये केंद्रामधून एक शिष्टमंडळ आलेलं आहे आणि हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांसोबत चर्चा करत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातील इतर आमदार, मंत्री किंवा वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचे जे काही पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यासोबत हे शिष्टमंडळ चर्चा करत आहे। हे शिष्टमंडळ पुढे महाराष्ट्राच्या बाहेर इतर 30 राज्यांमध्ये देखील हे शिष्टमंडळ वेगवेगळ्या नेत्यांसोबत चर्चेसाठी जाणार आहे। आंबेडकरी नेत्यांसोबत या शिष्टमंडळाने किती चर्चा केलेली आहे याचा अहवाल आतापर्यंत मिळालेला नाही किंवा कुठल्याही आंबेडकरी नेत्यांनी असं सांगितलं नाही की या शिष्टमंडळाने आमच्यासोबत चर्चा केलेली आहे। आतापर्यंत तरी आंबेडकरी नेत्यांच्या गाठीभेटी या शिष्टमंडळाने घेतलेल्या नाहीत। या शिष्टमंडळाचा विषय आहे चर्चेचा तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक। ही जी काही संकल्पना समोर येते आहे या संकल्पनेवरती हे शिष्टमंडळ 30 राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहे। ज्या नेत्यांचा या संकल्पनेला पाठिंबा आहे त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहे आणि ज्या नेत्यांचा याला विरोध आहे त्यांच्यासोबतही हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। या शिष्टमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार पी चौधरी हे प्रमुख आहेत आणि ते सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांसोबत ते चर्चा करत आहेत। हे चर्चा करत असताना ते मात्र एक राष्ट्र एक निवडणूक अर्थातच वन नेशन वन इलेक्शन याची सकारात्मक बाजू सांगत सुटलेले आहेत की जर समजा महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशभरामध्ये वन नेशन वन इलेक्शन झालं तर आपल्या देशाचे जवळपास 5,000 कोटी रुपये बचत होऊ शकतात आणि हे बचत झालेले पैसे आपल्याला वेगवेगळ्या विकास कामावरती वापरता येऊ शकतात। हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये वारंवार आचारसंहिता लागू झाल्यामुळे आपलं सरकार व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही आणि ज्या काही योजना नवीन आणायच्या आहेत त्या योजना देखील आणू शकत नाही। त्याच्यामुळे आचारसंहिता हा सातत्याने होत असलेल्या इलेक्शनमधला एक प्रमुख अडथळा आहे असं त्यांना वाटतं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन नेशन वन इलेक्शन झालं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने चालना मिळू शकते असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुका घेण्यासाठी जी काही मॅनपॉवर लागते ती मॅनपॉवर वारंवार इलेक्शन कमिशनला हायर करावी लागते आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधून लोक एकत्र करून निवडणुका घ्याव्या लागत आहेत। शिक्षकांना सातत्याने निवडणुकीचं काम लागत आहे, त्याच्यामुळं शिक्षण व्यवस्थेवरती देखील याचा परिणाम होतो आहे असं देखील या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। असे काही उद्देश घेऊन आणि याची पॉझिटिव्ह गोष्ट सांगून किंवा या वन नेशन वन इलेक्शनच्या पॉझिटिव्ह बाबी सांगून देशामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक होणं गरजेचं आहे असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। रामनाथ कोविंद समितीने दिलेल्या अहवालावरून सध्या संसदेमध्ये यावरती कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या निमित्ताने हे सगळ्यांचे ओपिनियन जाणून घेतले जात आहेत। 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला जवळपास 65,000 कोटी रुपयांचा खर्च निवडणुकीवरती आला होता असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक बचत आपण करू शकतो आणि हाच पैसा वेगवेगळ्या विकास कामासाठी देखील वापरला जाऊ शकतो आणि निवडणुकीसाठी लागणारा जो देशाचा वेळ आहे तो वेळ देखील आपला वाचू शकतो असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। आता आपण थोडासा एक वेगळा विचार करूया की नेमके किती पैसे बचत होत आहेत। या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की 5,000 कोटी रुपयांची बचत होत आहे। अर्थातच आपल्याला पुन्हा निवडणुका घ्यायच्या झाल्या तर जवळपास 60,000 कोटी रुपये खर्च येऊ शकतो। परंतु प्रश्न असा आहे की या निवडणुका घेणं शक्य आहे का? कारण काही राज्यांच्या निवडणुका आत्ता झालेल्या आहेत, काही राज्यांना आणखीन 2-3 वर्षाच्या निवडणुकांचा कार्यकाल बाकी आहे। भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। समजा 2036 मध्ये जरी हा निवडणुका झाल्या तरी 2036 मध्ये एकाच वेळेस सगळ्या राज्यांच्या कार्यकाल संपेल असं सांगता येत नाही। यासाठी संसदेला विशेष असा कायदा करावा लागेल आणि त्या राज्याचा कार्यकाल संपुष्टात आणावा लागेल। अशा प्रकारची घटना दुरुस्ती अगोदर करावी लागेल। अशा अनेक किचकट बाबी आहेत ज्या या प्रक्रियेला थांबवू शकतात किंवा या प्रक्रियेला पुढे जाऊ देणार नाहीत। परंतु तरीही सरकारचा फोर्स असा आहे की आपल्याला एकाच वेळेस निवडणुका घ्यायच्या आहेत। एकाच वेळेस निवडणुका घेणं हे काही अवघड गोष्ट नाही आहे, परंतु तशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उभी आहे का हा खरा प्रश्न आहे आणि आपण भविष्यामध्ये अशा प्रकारची यंत्रणा उभी करू शकतो का? कारण भौगोलिकदृष्ट्या आपला जो देश आहे हा देश प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून विचार करत असताना कोणत्या राज्याची कशी परिस्थिती आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आपण घेत असताना आपल्याला अनेक टप्प्यामध्ये या निवडणुका घ्याव्या लागल्या। फक्त लोकसभेच्या निवडणुका देखील आपल्याला वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये घेता आल्या असत्या आणि एकाच दिवशी संपूर्ण देशभरामध्ये मतदान घेता आलं असतं, पण तसं केलं गेलं नाही।
याचं कारण देत असताना निवडणूक आयोगाने हे सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवडणुका घेत असताना आपल्याला तीच मॅनपॉवर इतर राज्यामध्ये देखील वापरावी लागत आहे। जसं की प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये लागणारी पोलीस फोर्स, मिलिटरी फोर्स किंवा इतर जी काही सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येईल, त्यानंतर पंजाबमध्ये निवडणुका होतील त्या पंजाबमध्ये जातील, मग उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होतील उत्तर प्रदेशमध्ये जातील, अशी ही फोर्स आपल्याला वापरावी लागते आहे। आणि त्याच्यामुळं आपल्याकडे असलेली पोलीस फोर्स, आपल्याकडे असलेली सिक्युरिटी फोर्स देखील याला पुरेशी नाही आहे। म्हणून आपण लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेतल्या, परंतु आता पुन्हा असा आग्रह धरला जातोय की आपल्याला एकदाच निवडणुका घ्यायच्या आहेत, राज्याच्या निवडणुकासहित अर्थातच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या आहेत। जर आपण विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या तर आपल्याला ही सिक्युरिटी पुरवता येऊ शकते का, हा पुन्हा प्रश्न आहे। सध्या पोलीस भरती नाही आहे, मिलिटरी भरती नाही आहे। मिलिटरीमध्ये आपल्याला माहिती आहे की अग्निवीर नावाची योजना आणलेली आहे, त्याच्यामुळे ते फोर्स देखील टेम्पररी फोर्स आहे। पोलीस भरतीमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्याच्यामुळे एवढी मॅनपॉवर एकाच दिवशी जर वापरायची असेल तर एवढी सिक्युरिटी, एवढी मॅनपॉवर आणायची कुठून, हा खरा प्रश्न आहे। वन नेशन वन इलेक्शनमुळे पैशाची जरी बचत होणार असली तरी या सगळ्या गोष्टी कुठून आणायच्या, हा प्रश्न आहे। आणि राहिला प्रश्न या देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा, तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं होतं मागच्या निवडणुकीच्या वेळेस की आपण 5 राज्याच्या निवडणुका देखील एकत्र घेऊ शकलो नाही। त्याचं कारण देत असताना त्यांनी सांगितलं की तशा प्रकारचं वातावरण काही राज्यामध्ये नाही आहे। अर्थातच तिथे पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, पाऊस प्रचंड पडतो आहे आणि त्याच्यामुळे तिथं निवडणुका घेणं शक्य नाही आहे। वन नेशन वन इलेक्शन झालं तर ही परिस्थिती बदलणार आहे का, किंवा त्या राज्यामध्ये पाऊस पडत होता, निवडणुका घ्यायच्या वेळेस हा पाऊस पडणारच नाही का? आता मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे की या वातावरणामध्ये आपण निवडणुका घेऊ शकणार नाही। कधी कुठलं वातावरण बदलेल, कुठल्या राज्याचं वातावरण बदलेल हे सांगता येत नाही। तशा पद्धतीचा निसर्ग आपल्याकडे आपण तयार करू शकलो नाही आणि त्याच्यामुळं निवडणुका घेत असताना देखील आपण अशा प्रकारच्या निसर्गाला काही ऑर्डर देऊ शकणार नाही। निसर्ग आहे, तो बदलत राहणार आहे, परंतु हा हट्ट का केला जातो आहे की 65,000 कोटी रुपये खर्च होतो आहे आणि त्यातली बरीचशी बचत होऊ शकते। समजा आपण असं गृहीत धरूया की 50,000 कोटी रुपयांची बचत झाली आणि आपण निवडणुका फक्त 15 ते 25,000 कोटी रुपयामध्ये घेतल्या, तर नेमका काय फरक पडेल आपल्या देशाला? आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वी आपण एका व्यक्तीचे जवळपास 72,000 कोटी रुपये कर्ज माफ केलेले आहेत, दुसऱ्या एका व्यक्तीचे आपण 63,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे। एवढा सगळा पैसा आपण एका व्यक्तीच्या कर्जमाफीसाठी वापरू शकतो, तर मग निवडणुकीसाठी का वापरू शकत नाही? हा साधा प्रश्न या समितीने विचारला पाहिजे आणि या समितीला आपण याचं उत्तर देखील विचारलं पाहिजे की नेमकं याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे। जर देशाचा पैसा व्यर्थ खर्च होतो आहे इलेक्शनला असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा कर्जबाजारी असलेला माणूस तुम्ही कर्जमुक्त केला कसा? राष्ट्रावरती कर्ज आहे आपल्याला मान्य आहे, राष्ट्राचा पैसा खर्च होतो आहे हे आपल्याला मान्य आहे, परंतु हा पैसा जर एकाच व्यक्तीवरती खर्च होत असेल तर मग निवडणुकींचंच का टेन्शन येतं आहे? आणि म्हणून आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे की हा फक्त पैसे बचतीचा खेळ आहे, मॅनपॉवर वापरण्याचा खेळ आहे का वारंवार आचारसंहिता लागू होते याचा खेळ आहे? आपण जर बघितलं असेल तर 2018 ते 19 या एका वर्षामध्ये संसदेचा 96% वेळ वाया गेलेला आहे। फक्त हेच एकमेव वर्ष असं आहे जिथे 100% कामकाज झालेलं आहे, अन्यथा यापूर्वीच्या सगळ्या लोकसभेमध्ये कधी 96% वेळ वाया गेलेला आहे, कधी 80% वेळ वाया गेलेला आहे, 4 ते 5%, जास्तीत जास्त 20% कामकाज झालेलं आहे। त्याच्यामुळे आचारसंहिता हा अडथळा ठरू शकतोय का याच्या पाठीमागे दुसरं काहीतरी दडलेलं आहे, याचा विचार आपण केला पाहिजे। आपली नेमकी भूमिका काय आहे की वन नेशन वन इलेक्शनच्या पाठीमागे आणखी काहीतरी शिजतंय का आणि या पाठीमागे आणखी काहीतरी षडयंत्र रचलं जाते का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।